मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा ही त्यांच्या मूळ जन्मगावी मातुरी या बीड जिल्ह्यातल्या गावात आलेली आहे आणि आपण जर बघत असाल तर त्यांचे वडील या ठिकाणी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आले. मनोज जरांगे यांना आशीर्वाद देखील त्यांनी दिले. मनोज जरांगे यांनी त्यांचं पाय धरून आशीर्वाद घेतले. जरांगे पाटील, खरं तर तुम्ही परिवाराला आरक्षणाच्या या मागणीपासून अगदी वेगळं ठेवलं, कारण कुठेतरी भावनिक वातावरण तुम्ही टाळत गेला. पण काही क्षण असतात की अशा वेळी आपण परिवाराच्या सोबत असावं. हे फार अन्यायकारक होतंय असं नाही वाटत तुम्हाला? नाही नाही, हे बघा, आपल्याजवळ जे महत्त्वपूर्ण महत्त्वाचे शब्द आहेत किंवा आपल्या अंगात जे इमानदारी, ही कुटुंबाला वापरून कुटुंबात इमानदारी सिद्ध करण्यापेक्षा या इमानदारी शब्दाचा फायदा, निस्वार्थीपणाचा फायदा जर समाजाला झाला तर समाज मोठा होत असतो. आपण आपल्या कुटुंबापुरतं किंवा आमचं पूर्ण गावच एक आहे, पूर्ण गावच भावकी आहे, त्यामुळं सगळाच परिवार आहे. मग जर समाजालाच आपण परिवार मानलं आणि कुटुंब जर बाजूला सारलं आणि त्या आपल्या इमानदारीचा उपयोग जर समाजाला करून दिला तर 100% समाजाच्या पदरात यशाचा गुलाल पडणार आहे. आणि हे सिद्ध पण झालं. समाजाने ओळखलं की हा कुटुंबाचा नाही आहे, तर मग समाजाला परिवार मानलं तर आपल्या कुटुंबाचा लेकरू आहे. आणि हे काल समाजाने सिद्धसुद्धा केलं. एका अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या 123 गावात वार्ता पसरली का अंतरवालीचा शिव सोडला आहे आणि ही आरपारची लढाई होणार आहे आता. आणि आता हे वापस येणार नाही आहे. तर गावाचं ज्यावेळेस भावनिक गाव झालं त्यावेळेस माझाही हुंदका तिथं दाटला आणि लोक ही वार्ता अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या 123 गावात वाऱ्यासारखी पसरली. आणि लोक गेवराईपासून ते अंतरवालीपर्यंत हवेवरती मुंगीला शिरता येणार नाही इतक्या ताकदीने आले. म्हणजे समाजानं सरकारला सिद्ध करून दिलं, तो जरी एकटा असला चालल्याला तरी आमचा मुलगा आहे, तो मुंबईच्या दिशेने निघाला आहे, पण आम्ही खंबीर पाठीशी आहेत. तुम्ही तिकडं त्रास तर द्या, मग तुम्हाला कळण इकडं राज्यात काय होतं. हा एक प्रकारचा समाजानं त्यांना दिलेला संदेश. गाव आणि इथली माती काही प्रेरणा देते तुम्हाला? हो, आता जन्मभूमी शेवटी काय असतं की प्रत्येकात विचार शिरलेले असतात, वेगळे वेगळे विचार असतात, परंतु त्या विचाराचा समाजासाठी कोणत्या स्वरूपाचा फायदा करायचा, कोणता विचार सोडायचा आणि कोणत्या विचारानं प्रेरित होऊन आपण समाजाला पुढच्या दिशेनं न्यायचं, याच्यासाठी आपण काम करायचं असतं. आणि माझं गावच आणि माझा जिल्हा जो आहे हा, ही जरी जन्मभूमी असली तरी कर्मभूमीसुद्धा त्याच ताकदीनं उभा आहे. कारण दोनही नेमकेच गोदापट्ट्यातल्याच गोदापट्ट्यात आले, म्हणजे कर्मभूमी पण आणि जन्मभूमी पण. त्यामुळे दोन्ही जिल्हे तर कधीच मागं सरकत नाहीत. परंतु मी जे महाराष्ट्रभर फिरलो, मला समाजानं कधीच दिसू दिलं नाही. जन्मभूमी आणि कर्मभूमी कधीच दिसू दिलं नाही. जिथं जिथं जाईल तिथं लाखानं लोक उभा राहिलेत. म्हणजे आणि मी खऱ्यानंच बेगडीपणानं नाही, पण खऱ्यानंच समाजाला परिवार मानलं, मायबाप मानलं. आणि माझं कुटुंबसुद्धा मी समाजासाठी बाजूला सारलं. आणि कुटुंब म्हणजे समाज आहे, त्यामुळं काहीही झालं तर या समाजाच्या पदरात आरक्षण टाकून त्या मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल विजयाचा टाकायचा म्हणजे टाकायचा. म्हणून ही आरपारची लढाई. म्हणून मराठा समाजाला माझी विनंती आणि आव्हानसुद्धा आहे. 25 तारखेला सकाळी जर मराठा समाज महाराष्ट्रातला मुंबईकडे निघाला तर संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी येणार आहे. कारण 26ला आपल्याला सगळ्याला उपोषण ठिकाणाकडे जायचं. म्हणून मराठा समाज घरी नाही थांबणार. आणि जो थांबला आहे तो मात्र पूर्ण शक्तीनं, जाणाऱ्यापेक्षाही शक्तीनं डोळे लावून मुंबईकडे बघणार आहे. तिकडं काय होतं, इकडं जर काय त्रास देण्याचा प्रयत्न केला, इकडं राज्य अर्ध्या घंट्यात पूर्ण शांततेत लोक रस्त्यावर येऊन बंद पडलं म्हणून समजा. पाटील, आरक्षणाची लढाई आता या टप्प्यावर आली की कुठेतरी मंत्र्यांची वेगवेगळी विधानं येत आहेत, तुम्ही वेगळ्या, म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही वेगळ्या भूमिकेमध्ये आहात. हे पॅचअप व्हायचं कसं, जुळायचं कसं आता हे सगळं? हे आपली काही चूक नाही, आपण आपल्या समाजासमोर सिद्ध करून दिलेलं आहे. हे मी बरं झालं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणानं सगळं चर्चा केलेली. 4 भिंतीच्या आत केली असती तर यांनी 100% वेगळे वेगळे आरोप करून बदनाम केलं असतं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा चांगला पॉईंट तो झाला की समाजाला सरळ माहिती आहे कोण चूक करत आहे. त्यामुळे आम्ही नाही विचार करत त्यांचा, ते काय करतायत आणि कोण काय स्टेटमेंट देते याला मी नाही महत्त्व देत. आता माझा समाज काय म्हणतो याला मी जास्त महत्त्व देतो. आता समाजाला माहिती आहे आपली काय चूक नाही, आपण 7 महिने वेळ दिलेला आहे, आपल्या नोंदी सापडलेला असून देत नाही, याचा अर्थ सरकारच चुकीचं आहे. उलट सरकारलाच माझी विनंती आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना याच्यात मनापासून लक्ष घालून समाजाचा रोष अंगावर ओढून घेणं किंवा नाराजी पत्करणं त्यांनी ते करू नये. कारण त्यांनी हक्काचं आरक्षण ते देण्यासाठी प्रयत्न करावे. असं म्हणून नाही चालणार, सहजतेने कोणतंही आंदोलन हाताळायचं असं नाही चालणार. कारण हा समाज खूप प्रचंड मोठा आहे राज्यात, प्रचंड मोठा आहे राज्यात.
आणि तुम्ही यांना सहजतेने घेतलं नोंदी मिळालेल्या असून समाज पूर्ण बदललेला आहे. पहिला समाज नाही राहिला. तुम्हाला वाटत असं सत्तेचे रग आपल्याकडे अंगात आहे, आपण काही करू शकतो, सत्ता येते जाती, आणि आता काय 3 महिन्याचाच विषय राहिला. जर तुम्ही समाजाला असा काही त्रास देण्याचा काही प्रयत्न केला जाणून बुजून, तर राजकीय सोपडासाप मराठी यावेळेस केल्याशिवाय सोडणार नाही. कारण स्वतःच्या मुलापेक्षा आम्हाला काय मोठं नाही. तुम्हाला किती दिवस तुमच्याच आम्ही पुढं करायचं. कधी काळी तरी जनतेला दैवत मानून त्यांच्या हक्काचं जर नोंदी सापडल्यास त्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर मी ठाम, आणि त्यांनी ते करावं. नसता 26ला मात्र मराठी मुंबईत येणार आहेत, 25लाच सकाळी निघणार आहेत. तुम्हाला मुंबईत मराठी इतकी दिसते की तुम्हाला पश्चाताप येईल. हे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं. पाटील, सरकारमधले काही झारीतले शुक्राचार्य आहेत असं वाटते का तुम्हाला? कोणी विरोध करत आहे? मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक होती असं तुम्ही मागे म्हटलं. आहेत ना, परंतु ट्रॅप विषयापासून ते थोडे लांब गेलेले दिसलेत. एकदा करू द्या, नावच जाहीर करतो. काय त्यांचं म्हणणं काय असं तुम्हाला नाही, माहिती? आता ते काय असतं, मी थोडं संकेत आणि संयम दोन्ही पाळणार आहे. बघूयात काय करतात. केल्याच्या नंतर समाजापुढे तो लेखाजोखा ठेवणारच आहे. परंतु सध्या तरी तात्पुरती त्यांनी त्यातून माघार घेतलेली असं एकूण त्यांच्या विधानावरून दिसतंय. बघूयात, तरी पण मी सावध गाफील राहणार नाही. पाटील, एक विचारतो की आता रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे, सगळीकडे तेच वातावरण सध्या पाहायला मिळते. तुम्ही देखील रामभक्त असल्याचं म्हणत आहात. कुठंतरी परस्पर वेगवेगळे आंदोलनं म्हणा किंवा अशा धार्मिक वातावरणामध्ये तुमचं हे आंदोलन होत आहे. अर्थात तुमचं नियोजन अगोदरचंच आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, हे बघा, शेवटी तो भारतवर्षीचा हिंदुस्थानच्या जनतेचा आनंदाचा दिवस, तसाच आमचा पण आहे. आम्ही पण उद्या तो साजरा करणार आहे. असं काहीच नाही, तिथंच जावं म्हणून असं काय नाही. इथूनही आपण देवाचं नाव घेऊ शकतो. अशा खूप ग्रंथात आहे की शेतात काम करताना सुद्धा देवाला शेताकडे यायला लागलं होतं. तिकडे जावं असं काहीच नाही, कारण हे आंदोलन पूर्वनियोजित पहिल्यापासून आहे. त्यामुळे आम्हाला नाही बदल करता येत त्याच्यामध्ये. आम्ही सोहळा उद्या साजरा करू, जिथं असतो तिथं. बाबा, किती दिवसांनी मुलाला भेटताय? भेटत नाही, टीव्हीवर पाहतात फक्त. हा, जनतेकरता जनतेने आज त्यांनी त्यांचं पाहायचं. समाधान वाटलं डोळ्यापुढे पोरग बघून? हा, समाधान वाटतं. काय आशीर्वाद दिले? आशीर्वाद दिला, हेच काम कर म्हणून, जनतेचं कल्याण कर, आमचा आशीर्वादच आहे. सरकारला काय सांगता? सरकार देते ना आता आरक्षण, त्यांनी शपथ खाल्लेली देते. पण आता होतच असतंय, चालत असतंय, दिल्याशिवाय राहत नाही, ते द्यावंच लागतंय. ही वडिलांची भूमिका आहे की खरंच ते सकारात्मक आहेत की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा मराठा समाजाला मुख्यमंत्री किंवा सरकार हे आरक्षण देईल अशी ते खात्री बाळगून आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, माथोरी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.